वळूयात पुढच्या बातमीकडे। एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक प्रकल्प फडणवीसांच्या रडारवर आहे। 900 कोटींच्या प्रकल्पावरून सेना भाजपात जुंपण्याची शक्यता आहे। जालन्यातील सिडकोच्या प्रकल्पाची चौकशी करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। फडणवीसांनी रद्द केलेल्या प्रकल्पाला एकनाथ शिंदेंच्या काळात गती मिळाली। शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली होती। तर अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिडको प्रशासनाला आदेश दिलेत। तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दुसरा धक्का दिल्याचंही बोललं जात आहे। मुंबई महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापनाचे 1400 कोटींचं टेंडर रद्द करण्यात आलंय। 4 वर्षांसाठी हे टेंडर काढण्यात आलं होतं। या प्रकल्पासाठी फेब्रुवारी 2024 साली निविदा मागवण्यात आल्या होत्या। या प्रकल्पाविरोधात आंदोलन सुद्धा उभारण्यात आलं होतं। तसंच या प्रकल्पाविरोधात हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे। दरम्यान यावर संजय राऊत आणि वडेट्टीवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत त्यांनी जे भाषण केलं ते ऐकण्यासारखं ऐतिहासिक आहे। असं काय महान कार्य केलं की ते माजी शिंदे पुरस्कार देताना जे झालेलं भाषण आहे ते फार इंटरेस्टिंग भाषण आहे। असं महाराष्ट्राला काय पुढे नेलं? महाराष्ट्रामध्ये पैशाचं राजकारण करणारे हे लोक आहेत। महाराष्ट्रामध्ये सत्तेचा गैरवापर करून धमक्या देऊन लोकांना फोडणारे हे लोक आहेत। दिल्ली पुढे झुकणारे हे लोक आहेत। दिल्ली पुढे सरपटणारे हे लोक आहेत। त्यांना माधवी शिंदेच्या नावानं कोण पुरस्कार देत असेल तर त्या संस्थेची चौकशी व्हायला पाहिजे। त्यांना इतिहास माहिती आहे की नाही? कुरघोडी प्रत्येक गोष्टीमध्ये होते। मुख्यमंत्र्यांनी स्वच्छतेचा नारा दिल्याची माहिती आहे। आता कुठून स्वच्छता करतात यावर आता लक्ष ठेवावं लागेल। स्वच्छता करतात की स्वच्छ करतात की साफ करतात, अर्थ वेगवेगळे होतात। मला वाटतं की त्याची सुरुवात कदाचित शिंदेंपासून झाली असावी, स्वच्छतेची आणि सफाईची। त्यामुळे आपण या प्रत्येक गोष्टीवर त्यांचं मतभेद असल्याचं दिसून येते। मतभेद नाही तर प्रत्येक गोष्टीवर एकमेकावर कुरघोडी सुद्धा करतायत।